नमस्कार मित्रांनो, आज जी कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती एक हॉरर रोमॅन्टिक लव्ह स्टोरी आहे. ही कथा मी तुम्हाला 7 भागांमध्ये सांगणार आहे. तर कथा पूर्ण ऐका आणि आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या कथेविषयी तुमचं काय मत आहे ते कमेंटमध्ये नक्की सांगा. चला तर कथेला सुरुवात करते. राजेश त्याच्या खोलीत एकटा बेडवर बसला होता, कारण त्याच्या खोलीतील दोन्ही मित्र 2 दिवसासाठी बाहेरगावी गेले होते. रात्रीचे अंधारलेले क्षण खोलीत पसरले होते, कारण लाईट गेलेले होते. त्याला एकटेपण सहन होत नव्हते. तो फक्त घड्याळाची टिकटिक ऐकत होता. झोप येत नव्हती आणि बाहेर वादळ आणि ढगांचा गडगडाट होत होता. काही वेळानंतर एक जोरात वीज चमकली. कोणीतरी माझ्या सोबतीला असले तर किती बरे झाले असते. दोन्ही मित्र असते तर त्यांच्यासोबत एखादा खेळ खेळलो असतो, पण त्यांना येणे शक्य नाही असे त्याला एकसारखे वाटत होते. मनातल्या मनात हाच विचार तो अनेक वेळा करत होता. मोबाईल तरी किती वेळ पाहणार. कॉलेजमध्ये शिकून संपले होते आणि आता फक्त परीक्षेसाठी अभ्यासाची सुट्टी होती. आजचा अभ्यासही झाला होता. रात्रीचे जेवणसुद्धा झालेले होते, पण त्याला झोप येत नव्हती. अचानक खिडकी आपोआप उघडली आणि खिडकीतून थंडगार हवा वाहू लागली. सगळी खोली थंडगार झाली. त्याने खिडकी बंद करण्याचा प्रयत्न केला, पण वाऱ्याचा जोर इतका होता की खिडकी बंदच होत नव्हती. त्याने खिडकी बंद करण्याचा नाद सोडून दिला. थोड्या वेळानंतर पावसाचा जोर कमी झाला, त्यामुळे राजेशने खिडकी बंद करून टाकली. मात्र खिडकीजवळचा बराचसा भाग ओला झाला होता. आता रूममध्ये भयान शांतता पसरली. अचानक राजेशला काहीतरी हालचाल झाल्याचा आवाज आला. जणू काही एखादा टणक पुतळा जिवंत झाल्यासारखा, पण झालेल्या अवस्थेत हळूहळू जमिनीवरून सरकवत आहे किंवा रांगतो आहे. आता तो आवाज खूप जोराने यायला लागला. क्षणभर असे वाटत होते की कुणी एखादी जमीन खोडण्याची कुऱ्हाड जमिनीवर दाबून सरकवत आहे. राजेशने नजर फिरवली, पण खोलीत कुणीच नव्हतं. त्याचं हृदय जोरात धडधडू लागलं. त्याने स्वतःला शांत करण्याचा प्रयत्न केला. अचानक तो आवाज बंद झाला आणि खोलीत शांतता पसरली. हायसे वाटून तो 2 घोट पाणी प्यायला. त्याचे लक्ष उशाशी ठेवलेल्या एका गोष्टीच्या पुस्तकाकडे गेले आणि ते त्याने उचललं. लाईट असते तर हे पुस्तक वाचले असते असा तो विचार करत होता आणि अचानक त्याच्या हातातून ते पुस्तक खाली पडले. ते पुस्तक उचलायला तो खाली वाकला तर त्याला अंधुक प्रकाशात बेडखाली कसला तरी मोठा आकार हालताना दिसला. तो आकार वेगळीच हालचाल करत सरकत सरकत राजेशकडे येऊन लागला होता. राजेशने हिम्मत करून हलक्याच आवाजात विचारलं, कोण कोण आहे तिथे? पण उत्तर मिळालं नाही. सरकण्याचा आवाज आता बंद झाला. हिम्मत करून त्याने टेबलावरची टॉर्च उचलली. ती चालू केली आणि टॉर्चच्या प्रकाशात पलंगाखाली बघितलं. तेथे एक जुनी पिवळसर खेळण्याची मोठी बाहुली हालचाल न करता निश्चित पडलेली होती. तिचे हिरवे डोळे त्याच्याकडे टकलावून बघत होते. बाहुलीच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. राजेशने घाबरून ती बाहुली बाहेर काढली आणि त्या बाहुलीचे तो निरीक्षण करू लागला. अचानक ही बाहुली रूममध्ये कशी काय आली? खिडकीतून. पण मला तर दिसली नाही. बाहुलीच्या कपड्यांमध्ये त्याला काहीतरी लपवलेलं आहे असं जाणवलं. त्यात एक घडी केलेली चिठ्ठी सापडली. टॉर्चच्या उजेडात त्याने चिठ्ठी उघडून बघितलं. त्या चिठ्ठीवर लिहिलं होतं, तुला माझ्यासोबत खेळायला आवडेल का? आता राजेशच्या शरीरभर सास सरून थंडगार काटा उभा राहिला आणि तो उभा राहिला. त्याने ती बाहुली खाली टाकली. पळत जाऊन त्याने खोलीचा दरवाजा उघडला, पण त्याला बाहेर जाता येईना. दरवाजा आपोआप जोराने बंद झाला आणि राजेश खोलीच्या आत फेकला गेला. एक भयानक हास्य असलेला आवाज आला, खेळ तर आता सुरू झाला आहे. एकटेपणा कसा घालवायचा हे आता तुला कळेल. मी तर कित्येक वर्षापासून एकटीच आहे. मी सुद्धा जोडीदार शोधत होते. त्या खिडकीसमोरच्या झाडावर बसून रोज मी तुला बघत होते, पण आज तू मला बोलवलेस आणि मी आले. अचानक राजेशला आठवले की आज सकाळी तो एका सिद्धयोगी बाबाकडे गेला होता. त्यांची सेवा करून झाल्यानंतर राजेश जेव्हा त्यांच्या पाया पडला तेव्हा त्यांनी आशीर्वाद देताना त्याला सांगितले होते की आज तुझी मनातली एक इच्छा पूर्ण होईल. पण मनातली इच्छा मागताना जो विचार करशील तो व्यवस्थित विचार करून माग. शब्द आणि वाक्य काळजीपूर्वक निवड. एकच इच्छा 10 वेळा मनात बोलून झाल्यानंतर ती पूर्ण होईल. काळजीपूर्वक शब्द आणि वाक्य नाही निवडले तर ती इच्छा पूर्ण तर होईल, पण ती इच्छा कशा पद्धतीने पूर्ण होईल हे सांगता येणार नाही. सकाळची ही गोष्ट राजेश पूर्णपणे विसरून गेला होता. त्याला विश्वास नव्हता की असे काही घडू शकते आणि मनातली इच्छा पूर्ण होऊ शकते. आता त्याच्या हातातून टॉर्च खाली पडली. ती बाहुली आता गायब झालेली होती. बाहेर अचानक विजेचा जोरात कडकडाट झाला आणि त्या उजेडात राजेशला त्याच्या बेडवर उशीला टेकून पाय लांब करून कुणीतरी बसलेलं दिसलं. त्या आकृतीचे डोळे राजेशकडे रोखून पाहत होते आणि पुन्हा आवाज आला, खेळ तर आता सुरू झाला आहे.
खिडकीसमोरील सुनसान जागेवर असलेल्या त्या झाडाच्या फांदीवर वर्षानुवर्षे कुणीतरी बांधून ठेवलेली एक बाहुली आता तिथून नाहीशी झाली होती. तर मित्रांनो, कशी वाटली आजची कथा? आवडली असेल तर प्लीज लाईक आणि शेअर करा. अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.